इप्स्टाईन प्रकरणात नाव आल्यानंतर देशहिताशी तडजोड करणारी भूमिका मोदी यांनी घेतली. राहुल गांधींना अलीकडेच भाजप नेत्यांनी गोळ्या घालण्याची धमकी दिली. महाराष्ट्रात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हल्ला झाला. या सर्व प्रकरणांचा निषेध आज काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. सकाळी 11च्या सुमारास काँग्रेस भवनसमोर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होत आहे. आजचा जो आपण बघताय की सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने जे आंदोलन होत आहे ते नरेंद्र आणि सलेंडर अशी घोषणा या ठिकाणी दिली आहे. अमेरिका समोर हे सलेंडर झाल्यात. वारंवार अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प सांगतात की पाकिस्तान भारत युद्ध मीच थांबवलंय. आता त्यांनी जो ठराव केला आपण बघताय की हे सरळ त्या ठिकाणी सलेंडर झाल्यात. आपला माल त्यांच्याकडे गेला तर तेरीपेन आपल्याला कर वसूल द्यावा लागणार आहे. त्यांचा माल घेत असताना कुठलाही कर नाही आहे. हे सगळ्या जाटकाठी शेतकऱ्यांना न परवडणार आहेत. शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे हे आम्ही आंदोलन घेतोय. आपण दुसरं बघताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार भारतीय जनता पार्टीचे लोक या ठिकाणी आमदार अपमान करतायत. त्यांचे एक आमदार आहेत, त्यांच्या लग्न मंडपामध्ये जे टॉयलेट आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा त्या ठिकाणी त्यांनी लावली होती. आणि हे देखील त्या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे. तुम्ही बघता की राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारू असं सरळ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धमकी देत आहेत. त्यांचा देखील तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतोय. काल हनुमंत आमचे पवार यांच्यावर देखील भ्याड हल्ला झाला. त्या देखील हल्ल्याचा आम्ही ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. आणि भारतीय जे भारतातील जे पंतप्रधान आहेत ते खऱ्या अर्थाने फेल गेले आहेत. एसटीएम फाईलमध्ये त्यांचं नाव येताच ते अमेरिकेला सरेंडर झाले आहेत. त्यामुळे नरेंद्र आणि सलेंडर ही आजची आमची घोषणा आहे. सरळ हे सरकार फेल गेलेलं आहे. एसटीएम फाईल मध्ये अजूनपर्यंत नरेंद्र मोदी यांचं नाव तुम्ही आलेलं आहे म्हणून असं म्हणतात. ते अजूनपर्यंत त्याचे पुरावे आलेले नाहीत. त्या संदर्भात काय नाव आलं नाही. तुम्ही बघता ईमेल आलेलं आहे, सगळं माहित आहे. ते दाबण्या करतात अमेरिकेसमोर. जे अमेरिका सांगेल, अमेरिका नाच म्हणले तरी जाऊन नाचतात. अमेरिका पाया पड म्हणले तरी उद्या पाया पडताल. भारताची मान शान हे घालवण्याचा प्रयत्न आहे. इकडे स्वर्गीय इंदिरा गांधी हे कधीच झुकले नाहीत. त्यांनी अनेक देशाला सबक शिकवला. तसं खऱ्या अर्थानं मोदीजी आपण देशामध्ये जी आपली देशाची प्रतिमा आहे ते संपवण्याचा मोदींनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या बाबतीत तुम्ही आता बोलला होता. शेतकऱ्यांच्या समस्या ह्या गेल्या काँग्रेस काळापासून ही चालू होत्या. यंदा काळातही ते चालू आहेत. तुम्ही ह्या सरकारकडनं काय अपेक्षा करता जे तुमच्या सरकारकडनं झालं नव्हतं? त्यांनी हजारो वेळा सांगितलं की आम्ही शेतकऱ्याला भावाला हमा देऊ. आम्ही आजपर्यंत ते देऊ शकले नाहीत. त्यांनी सांगितलं कापसाला भाव देऊ, ते देऊ शकले नाहीत. सोयाबीनला भाव देऊ शकले नाहीत. एवढंच नाही, काँग्रेसच्या काळामध्ये सरसकट भारतामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ दिली. हे गेले 10 वर्ष झालं सांगतात की आम्ही कर्ज माफ करून मतदान घेतात. अहो हे बोल घेवडे आहेत. हे बोलतात तसं करून दाखवत नाहीत. काँग्रेस पक्षाने जे काय देशामध्ये हरित क्रांती झाली, अनेक डॅम काँग्रेस पक्षाने या ठिकाणी निर्मित केले. अनेक उजनीसारखे असेल, देशातील सरदार वल्लभभाई पटेल डॅम असेल ते काँग्रेसच्या काळात झाला. जे काय डेव्हलपमेंट झाली ते काँग्रेसच्या काळामध्ये झाली. फक्त हे घोषणा करतात पण शेतकऱ्याला काय देऊ शकत नाही. आमच्या काळामध्ये हजारो कोटी हे शेतकऱ्यांना कर्ज माफ दिले. हे गेले 10 वर्ष झालं कर्ज माफ देतो. मग का देत नाही? तुम्ही शेतकऱ्याला फसवता. आता बघता की अमेरिकेचा तुमचा जो कर्ज झालाय त्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी फार नुकसानमध्ये जाणार आहे. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने हे आंदोलन घेतलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये एवढे मोठे कामं तुम्ही झाले म्हणताय, तरी काँग्रेसचा पराभव का झाला? मग काँग्रेसचा पराभव ईव्हीएम मशीनमुळे झालेला आहे. ईव्हीएम मशीन जिथं बंद झाली. तुम्ही बघा कर्नाटकमध्ये ईव्हीएम मशीन हद्दपार भाजप झालेला आहे. तेलंगणामध्ये ईव्हीएम मशीन बंद झालं, तिथं भाजप हद्दपार झालंय. पंजाबमध्ये ईव्हीएम मशीन बंद झाले, काँग्रेस तिथं भाजप हद्दपार झालाय. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झाली त्या ठिकाणी भाजप हद्दपार झालाय. मी आव्हान देतो, तुम्ही आता महानगरपालिका नाही महाराष्ट्रातले ईव्हीएम मशीन हटवा. ह्या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टी 4थ्या स्थानावर जाईल. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.